नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। नाशिकमधील आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणातील HR अश्विनी चेनानीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। चेनानीकडून तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता। हिंगोली शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पोलिसांचं भव्य पथसंचलन। पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाब रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन। कोल्हापुरातील करवीर पंचायत समितीत राडा। अधिकारी अनुप पाटील यांना महिलेनं शिवीगाळ केल्यानं राडा झाल्याची माहिती। मुंबईतील बोरिवली पूर्व भागात झोपडपट्टीधारकांवरील कारवाईला विरोध करताना एका संतप्त नागरिकानं स्वतःला घेतलं पेटवून आत्मदहनाचा केला प्रयत्न। या घटनेनं काही वेळ परिसरात तणावाचं वातावरण। हिंगोलीत मारडा रोडवर असलेल्या रविकमल जिनिंगमध्ये अचानक लागली भीषण आग। आगीमुळे लाखो रुपयांचा कापूस खाक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकच्या विल्लोळी परिसरात भर दिवसा महिलेने एका व्यक्तीवर कोयत्यानं हल्ला करत केली हत्या। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण। बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बॅटऱ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग। आग लागताच काही क्षणात ट्रक खाक। कोणतीही जीवितहानी नाही। जळगावच्या जामनेर तालुक्यातील माळ पिंपरीत शॉर्ट सर्किटमुळे आग। 3 ते 4 एकर पीक खाक। शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। रायगडमधील प्रसिद्ध इर्शाळगड येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका तरुणाचा दरीत पडून मृत्यू। ट्रेकिंग दरम्यान पाय घसरून खोल दरीत कोसळल्यानं अपघात झाल्याची माहिती। बुलढाण्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात। दुर्घटनेनंतर दोन्ही वाहनांना आग। 3 जण गंभीर जखमी। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी।